आपे अमोल कुठे का? आवरून दिप्यासोबत गेलाय. आपे जे नको होतं तेच होऊन बसले. दादा वहिनींना घेऊन घरात का आलाय ना मला तेच कळालं. मलाही असंच वाटत होतं त्यांनी घरात नको यायला. आपण अमोल ऐकत तर ना. निरागस आहे अर्जुन तो. त्याला छक्के पंजे नाही कळत. तू आता मला इथे शहाणपणा शिकू नकोस हा? एक मिनिट, माझ्याशी या शब्दात नाहीये बोलायचं. मग कुठल्या शब्दात बोलू? आयुष्यभर तत्व घेऊन मिरावलीस आणि त्या अमोलच्या पण डोक्यात भरलेत का? एक मिनिट अर्जुन, मी त्याला काही चुकीचं नाही शिकवलंय. त्याला जेवढे चांगले संस्कार देता येतील ना तेवढे चांगले संस्कार मी दिलेत त्याला. अगं हो, पण प्रत्येक वेळी कोणी चुकलं की त्याला माफ करायचं हे तूच शिकवलंयस ना. अति चांगुलपणा तुझ्याच रक्तात आहे. अर्जुन, तुझ्याशी कसं बोलायचं रे? गोष्टी घडल्या आहेत त्या पलीकडे तुला काहीच दिसत नाहीये का? होय, पण तू आहेस ना अतिशानी. घडलेल्या गोष्टींच्या पलीकडे तुला काय दिसते सांगतेस का मला? अर्जुन, आपला अमोल हळवा आहे आणि हळवेपणामुळे ना त्याला अख्खं कुटुंब एकत्र हवंय. अरे किमान स्वतःच्या मुलाला तरी ओळख. म्हणजे मी माझ्या मुलाचं मन ओळखत नाही हा? घ्या अर्जुन कदम. अजून एक आरोप केलाय मॅडमनी तुमच्यावर. अर्जुन बास रे, खरंच बास आता. पास तू कर. प्रत्येक वेळी कोणी चुकलं की त्याला दुसरी संधी द्यायची ही तुझी शिकवण आहे ना. त्याच्यामुळे अमोल आज दादा वहिनींना घेऊन घरात आलाय. तुझीच देण आहे नाही. हो, मीच शिकवलंय त्याला लोकांना माफ करायचं. पण याचा अर्थ असा नाही होत की मी त्याला सांगितलं त्यांना घरात घेऊन ये म्हणून. त्यांनी प्रेमापोटी आणलंय. आणि अर्जुन, घरात आणणं वेगळं, माफ करणं वेगळं. अगे काय शब्दांचे खेळ करतेस आप्पे तू. स्वतःची चूक लपवण्यासाठी सगळं कसं साहजिकपणे सुरू आहे हे सिद्ध करण्यामध्ये पटायतेस तू बरं का. तू प्रत्येक वेळेला जर का मला जबाबदार धरणार असशील ना तर मी पुढे काही नाही बोलू शकत. प्रत्येक वेळी जबाबदार तूच असतेस आप्पे. तू दुनियाला फसवू शकशील. एकदा स्वतःच्या मनाला विचार, तुला उत्तर मिळेल. माझं मन जर सांगत असेल ना मला की तू चुकलीयस तर मला माफी आणि पश्चातापासाठी दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाहीये. घ्या आली परत तत्व. देवा, काय अपर्णा मॅडम, कुणाला सांगता येणं अशी अवस्था झाली ना. आयुष्यभर तत्व करून मनाला वाटेल तशा गोष्टी घडवून आणल्या. त्यावेळी माझ्या मनाला काय वाटलं असेल कळतंय ना आता. माझ्या मनाला वाटेल असं मी घडवून आणलं? होय, प्रत्येक वेळी तुझ्या तत्वांमुळे मी गोष्टी सहन केल्यात आप्पे. आणि आता त्या गोष्टी तुला सहन करायला लागतात ना. मला खरंच भारी वाटते. गोष्टी फिरून आल्यात फिरून. अर्जुन, मी तुला एकच सांगेन, आपल्या माणसाच्या आनंदात आनंद मानावा रे. जेव्हा आपण आपल्या माणसाच्या त्रासात स्वतःचा आनंद शोधायला लागतो ना तेव्हा समजून घ्यायचं की आपण माणूस म्हणून नेमके कसे आहोत हे तपासून बघायची वेळ आहे.